लातूर जिल्ह्यातल्या फळबागांना मोठा फटका अतिवृष्टीचा बसलेला आहे। लातूर जिल्ह्यातले शेतकरी जे आहेत ते टोमॅटोचं मोठी निर्यात जी आहे ती देशात आणि परदेशात करत असतात। मात्र यावर्षी मोठा फटका जो आहे तो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। पण जर पाहिलं तर अतिवृष्टीमुळे टोमॅटोची जी लागवड करण्यात आलेली होती किंवा त्याला जे फळ लागलेलं होतं ते पूर्णपणे गळून गेलेलं आहे। त्याला मारा जो आहे तो पूर्णपणे पावसाचा याच्यावर बसल्यामुळे टोमॅटोची नासाडी सुरुवात झालेली आहे आणि टोमॅटो अक्षरशः म्हणजे टोमॅटो गळून गेलेला आहे आणि झाडाला फक्त काडी उरलेली आहे, त्यालाही बुरशी सुरुवात झालेली आहे लागायला। एकूणच नासाडी जी आहे ती सगळीकडे लातूर जिल्ह्यातल्या टोमॅटोच्या शेतीमध्ये पाहायला मिळते आहे। जळकोटमध्ये आपण आहोत। जळकोटमधले जे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची काय अवस्था झाली आहे। एकूणच जर परिस्थिती लक्षात घेतली तर लातूर जिल्ह्यातले शेतकरी देशात आणि परदेशात देखील आणि प्राधान्याने जर आपण लक्षात घेतलं तर नागपूर, निजामाबाद, दिल्ली, त्याचबरोबर हरियाणा, मुंबई, पुणे आणि त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये देखील निर्यात करतात। वडवळ चाकूर तालुक्यातलं जे आहे ते मोठा हब आहे टोमॅटोचा आणि जळकोटमधले शेतकरी देखील निजामाबाद आणि इतर मोठ्या शहरांकडे टोमॅटो पाठवत असतात। यावर्षी काय अवस्था झाली आहे? काय सरकार जे काय आमचं उत्पन्न होतं ते उत्पन्न यावर्षी काहीच राहिलं नाही। पावसामुळे सगळं नुकसान झालं। 90,000 रुपये खर्च आहे आमच्या या जमिनीला एवढा। आतापर्यंत 5 ते 6,000 रुपयाचं टमाटर विकलं, आता पूर्ण नाश होऊन गेलेला आहे। आता काहीच नाही। शेतामध्ये सोयाबीन पूर्ण बर्बाद झालेला आहे, पूर्ण पीक तुरी बर्बाद झालेले आहेत। सोयाबीनचं फळबाग केला, फळबाग देखील आमचा पूर्ण बर्बाद झाला। आज रस्त्यावर उतरला शेतकरी। आज मायबाप सरकारनं काही मदत दिली तर जगू शकेल, नाही तर आमचं सरकार शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त आहे। शेतकऱ्याचा टोमॅटोमुळे 4 पैसे मिळतील आणि मग संसाराला मदत होईल या हेतून शेतकरी जे आहेत छोटे छोटे प्लॉट करतात। अर्धा एकरचा, 1 एकरचा, 2 एकरचा अशा पद्धतीने टोमॅटो आणि कोथिंबीरची लागवड केली जाते। मात्र शेतकऱ्यांच्या हातामध्ये अतिवृष्टीनं जे काय होतं ते सुद्धा घेऊन गेलेलं आहे, म्हणजे वाहून गेलेलं आहे सगळं। खरं तर आता हा तुमचा किती एकरचा प्लॉट आहे? हे 1.5 एकरचा आहे। हां, किती लागवडीला किती खर्च आला होता आणि आता कसं करायचं? लागवडीला खर्च आला 60,000 रुपये, उत्पन्न झालं 25,000 रुपये। आता सगळं टोमॅटोला म्हणजे गळून गेलेला टोमॅटो फेकून द्यावा लागला आहे? हां, फेकून द्यावं लागलं, सगळं संपूर्ण फेकून द्यावं लागलं। खराब झालं टमाटा, सगळं रानानं पडलं। म्हणजे लागवडीचाही खर्च आला नाही आणि लागवडीचा बी खर्च आला नाही, बराबरी झाली समजा। म्हणजे नुकसान तर झालंच, मात्र मुदलातच घाटा झाला। मुदलात घाटा झाला। म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात तर 4 पैसे पडतील अशा प्रकारची स्थिती नाहीच आहे। मात्र टोमॅटो शेतीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे। आर्थिक तर नुकसान झालेलंच आहे। मात्र शेतकरी आता फळबागा ह्या ज्या आहेत त्या काढून टाकायला देखील शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत, अशा प्रकारची स्थिती आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।